भंडाऱ्याच्या बावनाथडी धरणाच्या कालव्यात उतरून आदिवासी नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं। वारंवार मागणी करून देखील प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या मार्गी लागल्या नाहीत। ज्या ठिकाणी धरणं बांधण्यात आली ती जागा आदिवासी समाजाची आहे, म्हणून आम्ही या धरणाचं पाणी कोणाला देणार नाही, अशी भूमिकाच आदिवासींनी घेतली। हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 31 मेपर्यंत सुरू केला जाईल अशी चर्चा आहे। हा पहिला टप्पा हिंजवडी ते मालेवाडी असा असणार आहे। यात 12 स्थानकं असतील। अकोल्याच्या टाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक गावात एका वरातीतील कारला आग लागल्याची घटना घडली। कारमधील फटाक्यांनी पेट घेतल्याने ही आग लागली। यानंतर वरातीत एकच खळबळ उडाली। उपस्थितांनी तात्काळ आग आटोक्यात आणली। या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा 20 टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे। राज्य शासनाचंही महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार आहे। त्यामुळे संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची झळा बसत आहेत। अनेक गावातील विहिरींनी तड गाठल्यानं पाणी प्रश्न गंभीर बनलाय। सध्या 21 टँकरद्वारे तालुक्यातील 41,000 नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। रखडलेल्या प्रस्तावांना तातडीनं मंजुरी न मिळाल्यास महिलांची पाण्यासाठीची पायपीट अधिक वाढण्याची शक्यता आहे। जुन्नरमधील बापानं 3.5 वर्षाच्या लेकीची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। पत्नी घर सोडून गेल्याच्या रागातून पतीनं स्वतःच्या मुलीची गळा ओळून हत्या केली। या नराधमानं मुलाचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यात एका तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पारध पोलीस ठाण्याच्या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बीडच्या केस तालुक्यात 29 वर्षीय भाच्यानं 10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाच्यानं मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचं पाहून संधी साधत मुलीवर अत्याचार केला। या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्या भाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। जळगावच्या जामनेर रोड परिसरात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील 6 आरोपींना अटक केली। आरोपींकडून पोलिसांनी 6.25 लाख रुपये आणि सोनं आणि चांदीचे दागिने जप्त केले। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते। या प्रकरणात आणखी एका प्रतिष्ठित डॉक्टरसह 2 एजंटना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणातील आरोपींची संख्या 13 वर गेली असून यात आणखी डॉक्टर आणि एजंटचा सहभाग असण्याची शक्यता आहे। राहात्यातील पिंपरी निर्मळ शिवारात एका निर्जनस्थळी असलेल्या फार्म हाऊसवर हे बेकायदा गर्भलिंग निदान सुरू होतं। पोलिसांनी 29 एप्रिल रोजी या ठिकाणी छापा टाकला होता। पुण्याच्या शिरूर तालुक्यात गवारीला बाजारभाव मिळत नसल्यानं उभं पीक शेतातच सडून घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। गवारीला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यानं मजुरीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे।